are discussing what? We are discussing the S block element. In the next point is we are discussing the physical properties of S block element. The first point is what? First point that these are the copy paste points from the NCERT. They are the silvery white, soft. कसे आहेत ते? They are means what? S block elements. First group element. ते कसे आहेत? silvery white आहेत, soft आहेत, and light metal. बरोबर का? दिसायला कसे आहेत ते? चांदीसारखे पांढरे आहेत, मनाने सॉफ्ट आहेत आणि वजनाने हलके आहेत. हे त्याची मीनिंग झाली. ओके ना? पहिला पॉइंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. ओके, तो मूव ऑन टू नेक्स्ट पॉइंट गाइस. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे मुलांनो. तो इम्पॉर्टंट पॉइंट कोणता आहे? दे हॅविंग लेस मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्यांचा काय मुलांनो? मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट कसा आहे? बॉइलिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा आहे? लेस आहे. माझा प्रश्न आहे का लेस आहे? बरोबर ना? एस ब्लॉक एलिमेंटचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा आहे मुलांनो? कमी आहे. माझा प्रश्न असा आहे की का कमी आहे? जास्त का नाहीये? तर गाइस इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो, पुन्हा एकदा पॉइंट सांगतो. कन्सेप्ट ऑलरेडी मी एक्सप्लेन केला तरी पण अजून एकदा सांगतो. द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली रिलेटेड टू द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. As we are discussing the first group element, only one electron is present in the valence shell. त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये लेस मेटॅलिक बॉन्डिंग होते. कधी काय होते? लेस मेटॅलिक आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग होते मुलांना. बरोबर का? त्यामध्ये कोणती बॉन्डिंग होती? लेस मेटॅलिक आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग होते. जर त्यांच्यामध्ये बॉन्डिंगच लेस असेल, ऑब्वियसली नीड अ लेस अमाउंट ऑफ एनर्जी टू ओव्हरकम द फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड टू मेल्ट ऑर टू बॉईल. बरोबर का? जर त्यांच्यामध्ये बॉन्डिंगच कमी असेल, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग म्हणजेच काय? अट्रॅक्शनच कमी असेल, तर कमी प्रमाणामध्ये एनर्जी लागते. तर पहिलंच एक्सप्लेनेशन कळलं की त्यांच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कमी का असते? बिकॉज they having only one unpaid electron. That's what they form less metallic bonding. They form less metallic bonding and covalent bonding. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे मुलांना. खूप भारी कन्सेप्ट आहे हा. तुम्हाला हा सेकंड पॉइंट तुम्हाला कळला असेल. नंतर एक सिटी आहे मुलांना केमिस्ट्री मध्ये, त्याला म्हणतात डेन्सिटी. कोणती सिटी आहे? त्याला म्हणतात डेन्सिटी. एक सिटी आहे. तिथे सिटी म्हणजे SI पासून आहे बघा. ती सिटी डेन्सिटी ऑफ एस ब्लॉक एलिमेंट इज जनरली लो. और म्हणूयात आपण डेन्सिटी जनरली कशी असते? लेस असते. पुन्हा एकदा प्रश्न, का लेस असते? डेन्सिटी कमी का असते? त्याचं रिझन हे आहे मुलांनो. डेन्सिटी बरोबर एक फॉर्म्युला आहे बघा आपल्या टेक्स्ट बुक मध्ये. डेन्सिटी इज इक्वल टू काय? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे साईज जास्त असते ना. आता सांगितल्याप्रमाणे साईज कशी असते? जास्त असते. म्हणजे व्हॉल्यूम जास्त आहे, वजन कमी आहे. डेन्सिटी पण कशी असेल? कमी असेल. डेन्सिटी पण कशी असेल? लेस असेल मुलांना. त्याचं रिझन आहे. कारण ह्याच्यामध्ये काय आहे? व्हॉल्यूम कसं आहे? मोर आहे आणि मास कसं आहे? व्हॉल्यूमच्या हिशोबाने लेस आहे. त्यामुळे डेन्सिटी काय आहे मुलांना? कमी आहे. या पॉइंट मध्ये काय अवघड आहे? Note down all this point guys fast.
आत्ताच ना तिकडे भाजीपालावाला माणूस आला आता तो भाजीपाला आवाज देतोय आणि आपण आता लेक्चर शूट करतोय बरोबर ना. त्यामध्ये मुलांना पण हसू येते. आता मुलं कॅमेरा चालू असल्यामुळे हसत नाहीत बरोबर ना. काही जण हसतात बरोबर ना. तर चला असो फ्लेम टेस्ट. हा फ्लेम टेस्टचा कन्सेप्ट सांगतो मुलांना. आणि प्रत्येक एलिमेंटसाठी खूप चांगला कलर आहे. आणि व्हॉट इज द खासियत ऑफ द एस ब्लॉक एलिमेंट इज फ्लेम टेस्ट दाखवतात. म्हणजे फ्लेम टेस्ट म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याकडे घरी गॅस असतोच बघा बरोबर ना. गॅस बरोबर ना. गॅस बरोबर का, बरोबर ना. हा गॅस आहे. एवढी डेकोरेट करायची गरज नाही ह्याला डायग्राम वगैरे. गॅस आहे. जर एलिमेंटला पकडला कोणत्या, फॉर एक्झाम्पल ना इकडे बघा रे म्हणून हा आपला एक आहे. आपण पकडूयात आपण लिथियम आहे समजूयात आपण ह्याला. काय केलं याला, एक आहे लिथियम आहे. आणि लिथियमला काय करायचं आपल्याला, जाळावरती धरायचं आहे. लिथियम हे जाळ आहे ना, हे जाळ जाळावरती लिथियमला धरलं. पण ह्याच्यापासून कलर वेगळाच कलर येतो याचा. याचा कलर काय येतो बघा, याचा कलर येतो क्रिमसन रेड येतो कलर. याच्यापासून कलर काय निघतो, लिथियम पासून क्रिमसन रेड येतो बरोबर का. कसा येतो, लिथियम साठी कलर कोणता असतो, क्रिमसन रेड असतो. ओके. हा नंतर येतो सोडियम येतो. जर सोडियम पकडला, सोडियम साठी कोणता येतो, येल्लो येतो बरोबर का. सोडियम साठी कोणता येतो, येल्लो येतो. नंतर आहे पोटॅशियम, व्हायोलेट कलर येतो मुलांना बरोबर ना. पोटॅशियम साठी कोणता येतो, व्हायोलेट कलर येतो. नंतर आहे पोटॅशियम साठी कलर कोणता येतो, व्हायोलेट कलर येतो. नंतर आहे हलिना के. आरबी साठी येतो, आरबी साठी कलर येतो रेड व्हायोलेट येतो. आरबी साठी येतो रेड व्हायोलेट कलर येतो आरबी साठी. आणि शेवटी आहे सीएस आहे. सीएस साठी येतो ब्ल्यू. सीएस साठी कोणता कलर येतो, ब्ल्यू येतो. सीएस साठी कोणता कलर येतो, ब्ल्यू येतो. म्हणजेच काय, आपण हे जाळण्याची टेस्ट आहे. जाळण्याची टेस्ट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लेम टेस्ट म्हणतो. फ्लेम टेस्ट आहे ना एक प्रकारची. म्हणजे जाळल्यानंतर आपल्याकडे फॉर एक्झाम्पल ना, आपल्याकडे 4-5 एलिमेंट आहेत. सगळे सिल्वरी व्हाईट दिसतात. सगळे कसे चांदीसारखे व्हाईट दिसतात, पांढरे. पण कोणता लिथियम आहे, कोणता पोटॅशियम आहे, कोणता सिझियम आहे बरोबर ना, हे आपल्याला माहित नाही. पण आपण चेक करू शकतो गॅसवर. त्याला जाळलं तो त्या टाईपचा कलर दाखवतो. लिथियमला जाळल्यानंतर कसा होतो, क्रीमिश रेड कलर येतो. दॅट इज व्हेरी पर्टिक्युलर कलर फॉर द लिथियम. सोडियम साठी येल्लो येतो. जर येल्लो कलर आला इथं ठेवला असं आणि येल्लो कलर आला तर सोडियम आहे. व्हायोलेट साठी की आहे, रेड व्हायोलेट साठी आरबी आहे आणि ब्ल्यू साठी सीएस आहे. हे इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आता नवीन कन्सेप्ट आहे तुम्हाला, हे फ्लेम टेस्ट आहे काय, एक्झॅक्टली का होतं असं बरोबर ना. बरोबर ना. फ्लेम टेस्ट म्हणजे जाळल्यानंतर असे कलर काय येतात, त्याच्यामध्ये त्या मॉलिक्यूलच्या आत जावं लागेल आपल्याला. थोडंसं मॉलिक्यूलच्या कुठे जावं लागेल, आत जावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता इथं बघूयात, हा इथं ना न्यूक्लियस आहे मुलांना. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. न्यूट्रॉन बरोबर ना. इलेक्ट्रॉन एक आहे आपला, इथं आहे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठे आहे, इथं आहे. करेक्ट आहे, इलेक्ट्रॉन इथं आहे. ह्याच्यावरती जर आपण लाईट टाकली, काय टाकली, लाईट टाकली. ह्याच्यावर जर आपण काय टाकली, लाईट टाकली. लाईट टाकल्यानंतर त्या इलेक्ट्रॉन पाशी काय येते, एनर्जी जास्त येते बरोबर ना. एनर्जी जास्त येते. जास्त आल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रॉन उड्या मारायला लागतो. काय मारायला लागतो, इलेक्ट्रॉन उड्या मारायला लागतो. आणि इलेक्ट्रॉन ह्या स्टेट मधनं, ह्या सेल मधनं इलेक्ट्रॉन वरच्या सेल मध्ये जातो. ह्या सेल मधनं इलेक्ट्रॉन कुठे जातो, वरच्या सेल मध्ये जातो. म्हणजे दारू पिल्यानंतर माणसं उडी मारत बघा तसं बरोबर का, इथे उडी मारली. ही होती ग्राउंड स्टेट. ही काय होती त्याची, ग्राउंड स्टेट. आणि हे काय आहे, हे आहे एक्साइटेड स्टेट. ही काय आहे, एक्साइटेड.
एक्साइटेड स्टेट आणि ही काय आहे ग्राउंड स्टेट. इथपर्यंत ओके आहे. ओके. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन खाली येत नाही. हा इलेक्ट्रॉन सर्टन टाइम नंतर खाली येतो. इलेक्ट्रॉन काय होतो सर्टन टाइम नंतर काय येतो खाली, इलेक्ट्रॉन खाली येतो. आणि खाली येते वेळेस खाली येते वेळेस एनर्जी सोडतो. खाली येते वेळेस काय होतो एनर्जी सोडतो आणि इलेक्ट्रॉन कुठे येतो खाली येतो. आणि जी सोडलेली एनर्जी आहे म्हणजे इमिटेड एनर्जी म्हणतात त्याला, ते कोणत्या रिजन मध्ये असते व्हिजिबल रिजन मधले असते. कोणत्या नॅनोमीटर 400 ते 800 नॅनोमीटर. म्हणजे कलर लाईट सोडतो तो. काय लाईट सोडतो कलर लाईट सोडतो. आणि जे सोडणारी लाईट असते ते त्या कंपाऊंडचा कलर असतो. ऑब्झर्व करणारी लाईट ते त्याचा कंपाऊंडचा कलर नसतो. म्हणजे प्रत्येक कंपाऊंड व्हिजिबल रिजन मधनं एक टाइपची लाईट ऑब्झर्व करतो आणि दुसऱ्या टाइपची लाईट इमिट करतो. जो इमिट करतो ते त्या कंपाऊंडची लाईट असते. त्यालाच म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी कलर असतो. कोणता असतो कॉम्प्लिमेंटरी कलर असतो. आणि त्यामुळेच हे एलिमेंट हे फ्लेम टेस्ट दाखवतात. का दाखवतात फ्लेम टेस्ट. त्यामुळेच हे एलिमेंट हे फ्लेम टेस्ट दाखवतात. होप सो हा तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल फ्लेम टेस्टचा. हा पण पॉइंट फिजिकल प्रॉपर्टी मधलाच आहे. राईट डाऊन. तर गाईज इकडे बघा, हा झाला फ्लेम टेस्टचा पार्ट. म्हणजेच काय फ्लेम टेस्ट मध्ये एक सफिशियंट अमाऊंट ऑफ लाईट इलेक्ट्रॉन वरती पडल्यानंतर इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं, जम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं. बरोबर ना. ग्राउंड स्टेट पासून एक्साइटेड स्टेटला काय होतं इलेक्ट्रॉन उड्या मारतो आणि जास्त वेळ ना एक्साइटेड स्टेट मध्ये नसतो, नंतर तो ग्राउंड स्टेटला येतो. त्याला म्हणतात ट्रान्झिशन. त्याला काय म्हणतात ट्रान्झिशन म्हणतात. आता इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय मुलांनो, जर सोर्स ऑफ लाईट व्हॉट आय एम टेलिंग इज इफ द सोर्स ऑफ लाईट इज स्ट्रॉंग, बरोबर ना, इफ द सोर्स ऑफ लाईट इज स्ट्रॉंग, जर इथल्या इलेक्ट्रॉन वरती सोर्स ऑफ लाईट जर स्ट्रॉंग पडली मुलांनो काय होईल, इलेक्ट्रॉन इज इजेक्टेड आउट थ्रू द सेल. इलेक्ट्रॉन हा इथं नाही जाणार, इलेक्ट्रॉन डायरेक्ट बाहेर जाईल. इलेक्ट्रॉन कुठे जाईल बाहेर जाईल. आणि तिथे काय कोणता इफेक्ट होईल मुलांनो, तिथे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. काय होईल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल मुलांनो. कधी इफ द सोर्स ऑफ लाईट इज स्ट्रॉंग. तर काय इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या सेल मध्ये जाणार नाही, इलेक्ट्रॉन हा डायरेक्ट बाहेरच पडेल, त्या ऍटमच्याच बाहेर पडेल. एवढी जास्त उडी मारेल की तो डायरेक्ट त्या सेलच्या बाहेर पडेल, त्या अट्रॅक्शनच्या मोहमायाच्या बाहेर पडेल. न्यूक्लियस सोबत जी मोहमाया होती ना त्याची, ती मोहमाया सगळे तोडून इलेक्ट्रॉन कुठे पडेल बाहेर पडेल. क्लिअर. आणि असे दोनच एलिमेंट आहेत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑलरेडी ना स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये डिस्कस केलं होतं, बरोबर ना. तर त्यामध्ये दोन एलिमेंट आहेत मुलांना, ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दाखवतात. एस ब्लॉक मध्ये क्वेश्चन येतात. एस ब्लॉक मध्ये दोन एलिमेंट आहेत. ते दोन एलिमेंट कोणते आहेत मुलांनो, ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दाखवतात. एक आहे पोटॅशियम, दुसरा आहे सीझियम आहे. कोणकोणते आहेत फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कोण दाखवतात, पोटॅशियम आणि सीझियम. हे दोन एलिमेंट आहेत, हे फोटो इलेक्ट्रिक शो करतात. हे फोटो इलेक्ट्रिक शो करतात. आणि हे झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ग्रुप एलिमेंट. तर पॉइंट कोणकोणते डिस्कस केले मुलांनो, पॉइंट डिस्कस केले. दे आर सिल्वरी व्हाइट, दे आर द लाइट, they are the light and they are the soft in nature. Silvery white, soft and light. हे पहिली प्रॉपर्टी होती. Their density is low, right? Density is low. Their melting point and boiling point is less because less number of unpaired electron present in their valence shell. So the less will be the metallic and covalent bonding. हे पाहिलं होतं आपण. Then आपण पाहिलं होतं आपण डेन्सिटी कमी होती, मास कमी राहायचं आणि व्हॉल्यूम जास्त राहायचं. ओके. ते अशा गोष्टी आपण डिस्कस केले होते. फ्लेम टेस्ट बद्दल पण इम्पॉर्टंट पॉइंट आपण डिस्कस केले होते गाइस. होप सो तुम्हाला हा अल्कली म्हटले तुम्हाला समजला असेल.